नमस्कार. हॉस्पिटलमध्ये आता सुधाकर गायकवाडला 8 लाख रुपये खर्च येणार आहे असं सांगतात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आता काय करायचं? निरूपा तर रडायलाच लागते. निरूपा लगेच देविकाला म्हणते, देविका अगं तुझ्या पार्लरमधून काही पैसे मिळतात काय ते बघ ना. तेव्हा देविका आणि पंकज रडण्याचं नाटक करतात. त्यांना स्वतःच्या बापाबद्दल काहीच वाटत नसतं. त्यानंतर देविका म्हणते, नाही ना हो आई, मी केलं असतं पण नाही मिळणार पार्लरमधून काही पैसे. पंकजसुद्धा आपल्या बायकोच्या हो ला हो मिळवत असतो आणि म्हणतो, हो ना गं मम्मा, खरंच नाही मिळणार पार्लरमधून काहीच पैसे. तेव्हा आता लगेच देविका म्हणते, मला असं वाटतंय आई, आता तुम्ही घरावर तर लोन काढलं आहे, अजून त्यात आपण एक्स्ट्रा 8 लाख रुपये लोन काढूया. तेव्हा लगेच निरूपा म्हणते, एक काम कर देविका, तू त्या सुजित कुमारकडे जा आणि त्याच्याकडून पैसे घेऊन ये, घरावर अजून 8 लाख रुपये लोन. तेव्हा लगेच देविका म्हणते, मी आणि त्या सुजित कुमारकडे अजिबात नाही हा, मी अजिबात नाही जाणार, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जा. पंकज म्हणतो, हो मम्मा, मी सुद्धा नाही जाणार. तर आता निरूपा समजून चुकते की हे माझ्या यांच्यासाठी म्हणजे सुधाकर गायकवाडांसाठी पंकज आणि देविका काहीच करू शकत नाही. काही जे करणार ते सत्या आणि मीराच करणार. तिथे समोर सत्या बसलेला असतो. आता लगेच पंकज असं म्हणतात की आई, मी नाही जाणार त्या सुजित कुमारकडे, तुला जायचं असेल तर तू जा, मी काही त्याच्याकडे जाऊन पैसे वगैरे मागणार नाही. तेव्हा निरूपाला राग येतो. निरूपा पंकजचं थोबाड फोडते, त्याला ढकलून देते आणि म्हणते, काही गरज नाही आहे तुझी, तुझं तर तुझ्या बापावर प्रेमच नाही आहे. आणि ती सत्याकडे येते आणि सत्याला मिठीच मारते. सत्याला ते बघून धक्काच बसतो की आज निरूपाने चक्क मला मिठी मारली. आणि त्यानंतर निरूपा त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, हे बघ, काही कर पण तू 8 लाख रुपये घेऊन ये, तुझ्या बापासाठी काहीतरी कर, तुझ्या बापावर खूप प्रेम आहे ना, मग तू जाऊन 8 लाख रुपये घेऊन ये आणि त्यांचं ऑपरेशन होऊ दे, मला ते हवे आहेत. आता मात्र निरूपा एवढी रडून रडून हात जोडून सत्याकडे विनंती करते. हे बघून सत्याला सुद्धा जरा वाईट वाटतं की निरूपा किती एकदम विनंती करते माझ्यासमोर. तेव्हा सत्या निरूपाला म्हणतो, घाबरू नकोस निरूपा, मी माझ्या बापाला नक्की बरं करणार, मी त्याला काही होऊ देणार नाही, हा शब्द आहे या सत्याचा. असं म्हणून सत्या हॉस्पिटलमधून निघून जातो. आता सत्या इकडे सुजित कुमारकडे येतो. सत्यासोबत मीरा देखील असतात. ते सुजित कुमारला म्हणतात की एक काम कर सुजित कुमार, आता निरूपाने घरावर तर कर्ज काढलं आहे ना, आता आम्हाला त्या कर्जामध्ये अजून 8 लाख रुपये कर्ज दे. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, हो का, आता परत मी दिसलो का तुम्हाला? आता जेव्हा बापावर वेळ आली तेव्हा मी दिसलो, तुम्हाला त्यासाठी एक काम करावं लागेल. तेव्हा मीरा म्हणते, काय करावं लागेल? तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो, या सत्याने माझी नाक घासून माफी मागितली पाहिजे. आता बापासाठी सत्या ते सुद्धा करतो आणि त्या सुजित कुमारची नाक घासून माफी मागतो, त्याच्यासमोर हात जोडतो आणि आपल्या बापासाठी 8 लाख रुपये घेतो. पण सुजित कुमार 8 लाख रुपये द्यायला तयार नसतो. तो म्हणतो, मी एवढे पैसे देणार नाही. तर आता मीरा आणि सत्याला मोठा धक्काच बसतो. दोघेही निघून जातात. तर आता सत्या म्हणतो, काय करायचं धूमकेतू, आता लास्ट ऑप्शन आहे गाडी, आता आपण गाडी विकूया. ते ऐकून मीराला धक्काच बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.